लाडकी बहिणींचा लाडक्या बहिणींनो, हप्ता वाटपाबद्दल एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ज्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटलेला नाहीये किंवा ज्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटलाय त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना पुढचा 21वा हप्ता भेटणार आहे त्याच्याबद्दलची ही ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा। बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटत असेल की आता 20वा हप्ता भेटला म्हणजे पुढचे हप्ते आम्हाला भेटत राहतील, तर त्याच्या संदर्भात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देतो, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे, पुराव्यासहित तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना काल हप्ता भेटलेला आहे। मी सांगत होतो लाडक्या बहिणींनो, खात्रीशीर सांगत होतो की काळजी करू नका। तुम्हाला जरी पहिल्या 2 दिवसात हप्ता नसेल भेटला तरी तिसऱ्या दिवशी तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार। ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या त्यांना काल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हप्ता वाटप झालेला आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणी अजून पण शिल्लक आहेत, त्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार आहे का नाही याच्याबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आज वितरण होणार आहे का नाही, आज हप्ता वाटप होणार आहे का नाही, वितरण थांबलेलं आहे का, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। खूप महत्त्वाची मोठी बातमी समोर आली आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। लाडके बहिणींनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे। खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो। आज वितरण होणार का, तर लाडके बहिणींनो एक लक्षात ठेवा, या ठिकाणी आज आहे 31 मार्च आणि वितरणाचा आपण म्हणू शकतो शेवटचा दिवस काल झालेला आहे। ह्या गोष्टी आपण समजून घ्या। काल मोठ्या प्रमाणात वाटप झालेलं आहे, तर आज वितरण होणार का नाही ह्या गोष्टी आपण चेक करूया। तर लाडके बहिणींनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 20वा हप्ता भेटला आहे का, कधी भेटलाय, काल परवा तेरवा कधी भेटलाय, कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय। आणि आज कुणाला हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल तर तुम्हीच या ठिकाणी कमेंट्स टाकायचं आहे, कारण की बऱ्याच बाकीच्या लाडक्या त्यांना अजून हप्ता भेटलेला नाहीये, त्यांना त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळे तुमचं सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं तुम्हाला हप्ता कधी भेटलाय, जिल्हा सांगणं खूप महत्त्वाचं आहे, जिल्हा सर्वांनी सांगा। त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर बघा, आज वितरण होणार आहे का हे आपण गोष्ट आपण बघणार आहोत, कारण की कालपर्यंत वाटप होणार आहे, ऑफिशियल माहिती होती कालपर्यंतची। आज वाटप होणार आहे का नाही हे आपण आज बघणार आहोत। जर बातमी आली तर तुम्हाला ती सांगेल, काळजी करू नका। त्याचबरोबर वितरण किती दिवस चालणार, तर बघा लाडके बहिणींनो, 28, 29, 30 ह्या तारखेला वाटप झालेलं आहे। आज 31 तारीख आहे। जवळजवळ बघितलं, मागच्या वेळी जर बघितलं तर 2-3 दिवस वितरण चाललं असतं, ते वितरण झालेलं आहे। तर आता वेळ न वाया घालता डायरेक्ट सांगतो तुम्हाला की वितरणाचा आज काही ऑथेंटिकेट माहिती आलेली नाहीये, त्याच्यामुळे आज वाटप होईल का नाही हे तुम्हाला मी आत्ता सांगणार नाही। पण जर तुम्हाला वाटप, कुणाला हप्ता जर वाटप झाला असेल, कुणाला हप्ता आला असेल, कमेंट बॉक्समध्ये नाव जिल्हा पटपट सांगायचंय आणि खरं खरं सांगा, फेक न्यूज सांगू नका। चला पुढचं, KYC आजचा शेवटचा दिवस। बघा, आज खूप महत्त्वाचा दिवस आहे। परत सांगतो लाडके बहिणींनो, हात जोडून विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, आज 31 मार्च आहे। KYC अपडेट करायचा शेवटचा दिवस आहे। तुमच्या शेजारी पाजारी किंवा तुमच्या ओळखीच्या कोणी लाडक्या ताईंना जर हप्ते भेटत नसतील तर त्या लाडक्या ताईंनी लवकरात लवकर KYC करून घ्यावी, असा हा माझा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा। आणि तुम्ही जरी केली नसेल तर तुम्ही पण आज KYC करून घ्या, अपडेट करून घ्या, कारण की आजची शेवटची तारीख आहे। आज जर तुमचा या ठिकाणी संधी चुकली तर तुम्हाला भविष्यात संधी भेटणार नाही। त्याच्यामुळे शेवटची ही संधी आहे, शेवटचा आज दिवस आहे, सर्वांनी KYC अपडेट करून घ्या। चला आता ह्याबद्दल तुम्हाला मी सांगतो नंतर, पण आता महत्त्वाच्या गोष्टीकडे, वितरण किती झालेलं आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। चला लाडके बहिणींनो, सुरुवात करतो आजच्या या व्हिडिओला। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 30 मार्च म्हणजे काल वितरण किती झालेलं आहे, सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती देत आहे। बघा, काल बऱ्याच लाडके त्यांचे मेसेज आले, फोन आले आणि नंतर कमेंट्स पण आल्या की दादा तुम्ही जे म्हणत होता ते खरं झालं। मी त्यांना डायरेक्ट सांगत होतो, तुम्हाला सर्वांना सांगत होतो की लाडके बहिणींनो काळजी करू नका, जर तुम्हाला 19वा हप्ता भेटला असेल, KYC अपडेट असेल, 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। आणि त्याची तुम्हाला काल प्रचिती आली असेल, तुम्हाला मी ही विश्वासाने सांगत होतो की तुम्हाला हप्ता भेटणार। काल बऱ्याच लाडके त्यांच्या कमेंट्स येत होत्या, बऱ्याच लाडके त्यांचे कॉल्स पण आले, मेसेज आले की दादा या आम्हाला हप्ता भेटलाय। तर काल वितरण किती झाले हे तुम्हाला आता मी पुराव्यासहित दाखवायला लागलोय, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे। तर लाडके बहिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 30 मार्चला सकाळी 10 ते 1 याच्या दरम्यान किती वाटप झाले बघा, 1,500 हप्ता जवळजवळ 23 लाख लाडक्या बहिणीला भेटलेला आहे। 23 लाख लाडक्या बहिणीला
1,500 रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत सकाळच्या टप्प्यामध्ये. म्हणजे जो 10 ते 1चा जो टप्पा होता, 10 ते 1च्या टप्प्यामध्ये किती भेटले बघा, जवळजवळ 23 लाखापेक्षा जास्त महिलांना भेटले. नंतर बघा 500 रुपये हप्ता भेटलाय 31,000 पेक्षा जास्त महिलांना. बघा खूप महत्वाचं आहे. बघा कालच्या सकाळच्या टप्प्यामध्ये पण बऱ्याच लाडक्यांना भेटलाय. तुम्हाला लाडक्यांना कोणत्या टप्प्यात काल पैसे भेटलेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. आणि व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आली आहे. या वितरणानंतर ती मी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ बघायचा आहे. 20वा हप्ता ज्यांना भेटलाय, ज्यांना भेटला नाही, सगळ्यांसाठी ती बातमी असणार आहे. खूप महत्वाची लोकसत्ताची बातमी आहे, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. दुपारी बघा 3 ते 7च्या दरम्यान जर बघितलं, या ठिकाणी पण मोठ्या स्वरूपात वाटप झालं होतं. कालच्या दुपारच्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये हप्ता जवळजवळ 42 लाखापेक्षा जास्त महिलांना भेटला होता आणि 500 रुपये हप्ता 79,000 प्लस महिलांना या ठिकाणी भेटलेला आहे. तर अशा स्वरूपाचं कालचं वितरण जोरात झालेलं आहे. जर बघितलं पहिला दुसरा तिसरा दिवसात रविवारी थोडं कमी वितरण झालं होतं, पण काल या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचं वितरण झालेलं आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना ही गुड न्यूज तुम्हाला मी सांगितलेली आहे. चला आता महत्वाच्या बातमीकडे आता आपण वळणार आहोत. सगळ्यात महत्वाची बातमी, लाडक्या बहिणींचा हृदयाचा ठोका चुकवणारी ही बातमी, एकदम भयानक बातमी तुमच्या समोर आता मी सांगणार आहे. ती म्हणजे लोकसत्ताची ही बातमी. काय बातमी आता तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात. आणि हे बघा 31 मार्च तारीख बघा तुमच्या समोर दिसते, 31 मार्च 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे. काय बातमी? लोकसत्ताची बातमी. परत सांगतो, लोकसत्ता न्यूजपेपरची बातमी आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना चूक दुरुस्तीचा आज शेवटचा दिवस. सुमारे 71 लाख महिला योजनेतून बाद होणार आहेत. 71 लाख महिला, बघा आकडा खूप मोठा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही बातमी कोणाची? लोकसत्ता न्यूजपेपरची. ऑथेंटिकेट न्यूजपेपर आपण म्हणतो, एकदम भरोशाचा न्यूजपेपर म्हणतो लोकसत्ताला. त्या लोकसत्ता न्यूजपेपरची बातमी आली. 71 लाख लाडक्या बहिणी बाहेर निघणार आहेत. KYC आजची शेवटची संधी आहे. बघा जवळजवळ आता तुम्हाला ही सगळी आकडेवारी दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुमचा पण नंबर लागू शकतो. लाडक्या बहिणी 71 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी बाहेर निघणार आहेत. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवणार आहे. बघा या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून KYC नंतर ही संख्या 1,76,00,000 लाखावर आलेली आहे. बघा 1,76,00,000 लाडक्या बहिणी फक्त राहणार आहेत. बाकीच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी डायरेक्ट बाहेर काढलं जाणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. तुम्हाला हा या ठिकाणी प्रॉब्लेम नको यायला, म्हणून सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी दाखवत आहोत. तर सर्व लाडक्यांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लाडक्यांना तुम्हाला सांगायचं एकच तात्पर्य आहे. लोकसत्ताची बातमी आली, सकाळची बातमी आली, सगळ्या न्यूजपेपरच्या बातम्या आल्यात की या KYCच्या नंतर म्हणजे आजच्या नंतर बऱ्याच लाडक्याताई बाहेर निघणार आहेत. जवळजवळ 71 लाखाचा आकडा समोर आलाय. जर आज तुम्ही जर स्टेप घेतली तर बऱ्याच लाडक्याताई वाचतील याच्यामध्ये, म्हणजे बऱ्याच लाडक्याताईंना परत हप्ता भेटेल. पण ज्या लाडक्याताईंना हप्ता भेटणार नाहीये त्यांच्यासाठी लाडक्याताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ही आजची शेवटची संधी. लवकरात लवकर तुम्ही KYC करून घ्या. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि आज जर कुणाला हप्ता आला तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं. इथेच थांबतो. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरु.